अरे सोहेल शेख तू आज एक तर तार आम्हाला इथे दिसत नाही. पप्पू पप्पू यांचा पुढील चेंडू खेळून काढू दे नितीन पंचा सामना चालू करा. पप्पू यांचा सुरेख चेंडू पावलास थर्ड अंपर घेऊ नका. कॅमेरे आपले एक दोनच आहेत एकच आहे. अरे थर्ड अंपर घेऊ नका तिकडे जरा जास्त त्रास होत. चला सचिन तेंडुलकरची उपमा दिलेली आहे नितीन थले यांना स्वतःहून बाहेर झालेले आहेत. खेळाडू वृत्ती दाखवलेले आहे सचिन थले यांनी. नितीन थले सॉरी सचिन थले बाजूला बसले म्हणून त्याचा नाव येत. आता आलेला आहे विपुल. बघूया विपुल काय करता आणि भाऊ सुंदर असा फाटका तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण ज्ञानेश्वर मुकादम यांचा. पप्पू पप्पू डू पवन येवन पवन फक्त पुश करताना पुश करो और खुश रहो. धाव संख्या झालेले 3 चेंडू आणि 2. पप्पू यांचा पुढील चेंडू केलं विपुल आणि ज्ञानेश्वर यांचा गसल असा क्षेत्ररक्षण. तीन चौकार मारले तर विपुल यांना सचिन दलेकडून 500 रुपया गुगल पे. विपुल फुल फॉर्म मध्ये बॅक टू बॅक. अरे खांबाला हात लावू नका फोकस कमी आहेत आपले. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 14 आणि दुसरं षटक घेऊन येत आहे दिनेश कुंभार आणि त्यांना खेळून काढते विपुल विपुल भोईर भाजीपाला केंद्र. पुन्हा एकदा दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नकार देताना येवन पवन. बघूया येवन पवन फॉर्म नाही त्यांचा या वर्षी. चांगला क्षेत्ररक्षण दिनेश भांबरे यांचा फक्त सिंगल. 17 धाव संख्या झाली आहे. दिनेश यांचा पुढील चेंडू खेळून करते विपुल पूम फॉर्म मध्ये दिसताना आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. सुखरूप पोहोचलेला आहे आपल्याला आणि पुन्हा एकदा चांगला फटका पवन यांचा चेंडू सीमा पार चौकार एवम पवन फॉर्म मध्ये येताना 22 धाव संख्या झालेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण परंतु एक धाव रोखू शकत नाही. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 23. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन येत आहे ज्ञानेश्वर मुकादम. बंदे में है दम नाम है ज्ञानेश्वर मुकादम. घातक नगर का बादशाह. 3 नो टाकला तर स्वप्नील मुकादम यांच्याकडून 500 रुपये. टेंबा बहुमा चांगला फटका तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर देखील चांगली ज्ञानेश्वर मुकादम यांची. विपुल बघूया काय करतोय सुरेख अशी गेंदबाजी. पुढील मॅच आहे राजेश 11 वर्सेस सचिन 11.
विपुल यांचा आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद झालेला आहे विपुल. 15 धावसंख्या केलेल्या आहे त्याने विपुल याने. टेंबा बहुमा थोडासा पाया पडताना टेंबा बहुमा उर्फ ज्ञानेश मुकादम. आकाश सुंदर असा टॅप मारताना 2 धावसंख्या. चांगली गोलंदाजी करताना ज्ञानेश्वर तो आकाश. आकाश यांचा पुन्हा एकदा चांगला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. A1 पवन स्ट्राईक वर आलेले आहेत आता पप्पू तलेनी. पुन्हा एकदा चांगला फटका आणि गचल असं क्षेत्ररक्षण यश जाधव यांचा आणि चेंडू सीमा पार. कदम मारो. वैयक्तिक पहिला आणि सांघिक 4थं षटक घेऊन येत आहे महेंद्र मागे. यो ढोले आहे. MS धोनी उर्फ प्रेम मडवी पण आहे साईडला. चेंडू टाकण्याची सज्ज. नो चेंडू. खराब अशी गोलंदाजी महेंद्र यांची. प्रदीप थले थोडासा कान मंत्र देताना. धाव संख्या झालेली आहे 32. पुन्हा एकदा सुंदर असा टॅप आकाशाच्या बॅट मधून चौकार आणि पुढे झाले नो चेंडू. पुन्हा एकदा टॅप आणि पुन्हा एकदा तेच चित्र. चेंडू सीमा पार चौकार. पप्पू मळवी थोडस रागात दिसतात मला. पुन्हा एकदा चांगला फटका घेतलेला आहे. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे दिनेश भांबरे यांनी. पवन A1 पवन स्ट्राईक वर आलेले आहे आता. बघू A1 आणि चांगला फटका आणि फलंदाज बाद परंतु डेड बॉल. हंपरचा निर्णय अंतिम राहील. वाद घातल्या संघाला बाद केला जाईल. ज्ञानेश्वर मुकादम यांचा कान भरलेले आहेत. ज्ञानेश्वर मुकादम थोडस पप्पू मडवी यांची शांती घातलेली आहे. जरा दोघं शांत बसा थोडेसे. पुन्हा एकदा चौकार. एवम पवन चेंडू बघ किती आला. एक धाव फक्त. 48 धाव संख्या झालेली आहे. खराब अशी गोलंदाजी. व्हाईट चेंडू. A1 पवन स्ट्राईक वर. बघूया काय करतोय आणि निर्धाव चेंडू. तेवढं गचलाचं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे
राजेश इलेवन वर्सेस सचिन इलेवन. रामचंद्र भेरे पाहिजे तसे हार वेणी सगळे अवेलेबल आहे. अवेलेबल. लास्ट वॉर्निंग आहे. चला कॅप्टन कर्णधार टॉस बॉल पडायच्या अगोदर या टॉस विन साठी. सचिन इलेवन संघाचा कर्णधार आणि राजेश इलेवन संघाचा कर्णधार. चला टॉस विन करते रामचंद्र भेरे. हारवाले हार बनवतात का माहित नाही पण दररोज फुल असतात. रोशन जाधव मेरे साथी कमेंटेटर. नो पॉलिटिक्स ओनली क्रिकेट. लोनार के सरजमीन पर. पुराने शोभ अख्तर लोनार के. राजेश इलेवन टॉच विन आणि बॅटिंग घेतलेले आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रण केले सचिन इलेवन संघाला. चला सामना चालू करा. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला षटक घेऊन येते पवन. पवन टू दिनेश. बघूया काय करतो दिनेश आपल्या संघासाठी. आणि निलेश आणि षटकार आणि दिनेश बाद. यश जाधव आलेले आहे दिनेश यांची जागा भरून काढण्यासाठी. आपलातून बॅटिंग आहे त्याची. पवन यांनी विकेट घेतलेला पहिल्या चेंडू मध्ये. यश पप्पू बघूया काय करते आपल्या संघासाठी. पप्पू पप्पू यांचा सुरेख फटका परंतु डेकच्या स्वरूपात 2 धावा. धाव संख्या झालेले 3. 1 विकेट 1 गडी बाद 3. पवन पवन टू पप्पू आणि खराब अशी गोलंदाजी पवन यांची आणि चेंडू व्हाईट. चांगला फटका तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव. पवन यांचा पुढील चेंडू खेळत होते पप्पू. फक्त 1 धाव. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाले 7. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येत आहे धीरज. धीरज टू पप्पू. पप्पू मडवीकडे देखील क्षमता आहे मॅच काढून देणे. अशा कित्येक मॅचेस त्यांनी काढलेल्या आहेत आणि घालवलेल्या सुद्धा आहेत. बॉलर्स रन सुद्धा काढलेले ना. हा चेंडू नो. पप्पू मळे बघू या वर्षी ते माघार घेतलेले आहे खेळामधून आणि चांगली बॅटिंग करताना आणि चेंडू सीमा पार चौकार आणि कमबॅक केलेला आहे. अशा काही मॅच ते जिंकून दिलेल्या आहेत ना काही घालवलेल्या आहेत. खेळासाठी ते फिटनेस बनवलेले आहे आता. चांगला फटका आणि गचल असं क्षेत्ररक्षण पवण्याचा आणि धाव संख्या झालेली 14. लोणार प्रीमियर लीग 2024. चांगला फटका पप्पू मळू यांचा. कमबॅक केलेला आहे त्यांनी. भन्नाट फॉर्म मध्ये दिसत आहे पप्पू मडवी. 4 चेंडू आणि 19 धाव संख्या झालेली आहे. आपल्या पुन्हा एकदा चौकार. चेंडू सीमा पार चौकार खणखणीत. गचल असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे विपुल याने.
एक गडी बाद 23. 27 धावांची गरा. 13 चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि पुन्हा एकदा टॅप आणि चेंडू सीमा पार. चौकार. तुम्हाला अगोदरच बोललेलो होतो पप्पू माहीर आहेत. 3 चेंडू मध्ये 3 चौकार मारलेले आहेत पप्पू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेले धाव संख्या झाले 27. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. गोलंदाजीसाठी आलेले नितीन टू यश. बघूया नितीन संगमालय आहेत आपले ना भावी नवरदेव सुद्धा आहेत. बघूया यश यांचा चांगला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एक धाव. नितीन यांचा पुढील चेंडू खेळून करते पप्पू भन्नाट फॉर्म मध्ये. बघूया धावांचा पाठलाग करते. हो सुरेख अशी गोलंदाजी. पंच डिसिजन कालवा आणि फलंदाज बाद. हंपर डिसिजन लास्ट डिसिजन. आणि त्यांच्या जागा भरून काढण्यासाठी आलेले प्रदीप थले. चांगली बॅटिंग केलेली पप्पू मडवी यांनी. चांगली फलंदाजी केलेली आहे. नितीन यांची सुरेख अशी गोलंदाजी. कमबॅक करून देतात का बघूया आपल्या संघासाठी. कर्णधार तू कर्णधार. नितीन पारदीप. चांगली गोलंदाजी नितीन यांची. स्वप्नील मुकादम 3 चेंडू फेकले बाहेर तर 3 बिजर. सचिन तले यांच्याकडून साईडलाच बसले आहेत माझ्या. एकच भेद. चांगला फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आकाश डोळ्याचा उर्फ बाबा. नितीन तो प्रदीप चांगला क्षेत्ररक्षण करताना फक्त एक धाव. बचावलेले आहेत थोडेसे प्रदीप थले. चांगली गोलंदाजी केली नितीन थले यांनी. फक्त 5 चेंडू आणि 4 धावा दिलेले आहेत. पुन्हा एकदा सज्ज. नो चेंडू आणि चेंडू सीमा पार. षटकार. संख्या झालेले 33. 17 पाहिजेत. 7 चेंडू आणि 17. पुन्हा एकदा टॅप आणि चौकार. सात चेंडू आणि 13 धावांची गरज. बघूया कोण येतोय बॉलिंग टाकण्यासाठी. आशिष पाटील सुद्धा आहेत. विपुल भोईर आहे. आकाश थले आहेत. विपुल भोईर तेवढेच मारले तेवढेच देतात का बघायचं आहे आपल्याला. आशिष सुद्धा आहेत बाजूला. विपुल आहे. बाबा आहेत. आणि ते फायनल डिसिजन घेतलेला आहे विपुल याला. भाजीपाला केंद्र खेळून काढते प्रदीप. बघूया ज्ञानेश्वर मुकादम थोडेसे माघार घेताना त्यानं काय अजून उतरवलं नाही. विपुल प्रदीप चांगला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त सिंगल धाव. विपुल हो चांगली गोलंदाजी करताना विपुल. गुगली मास्टर 4-12. हो चांगलं क्षेत्ररक्षण. 3 चेंडू आणि 3 चौकार मारायला लागतील.
चला एक चौकार आलेला आहे 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. प्रदीप थाले बघूया काय काढतात आपल्या संघासाठी. बिपुल पप्पू मडू जरा साईड लावा आतमध्ये नका जाऊ. पुन्हा एकदा आणि सुरेख चेंडू. पुन्हा एकदा टॅप आणि चेंडू